तर मित्र फायनली पोहोचलो आम्ही शेगावले. चांगला आलो आम्ही नॉनस्टॉप डायरेक्ट. आणि पाणी पण नव्हतं रस्त्यानं तरी शर्ट. गाईज गुड मॉर्निंग. तर वाजले सकाळचे 9. आर्यन, यश आणि मी आम्ही तिघं चाललो. आज पुढे चाललो रे शेगाव. तर मित्र आज आहे आर्यनचा हॅपी बर्थडे. तर आर्यनला कमेंट करून हॅपी बर्थडे म्हणा सगळेजण. तर आज तिघं चाललो आम्ही डायरेक्ट शेगावला, कारण आज आहे आर्यनचा बर्थडे. तर तिघं पण चाललोय आम्ही मस्त गाडीवर बसून. आणि आलोय आता आमच्या गावातल्या बस स्टँडवर. आणि हे बघा, हे आमच्या गावातलं बस स्टँड. आणि इथं ऑटो उभे आहेत. आणि आहे आमचा हायवे पातूर बाळापूर. तर चाललो आता मस्त आरामात आरामात जाऊ. आर्यन बघा चष्मा पण लावला. ते गावाच्या बाहेर पण नाही आलो, भाऊन दिला चष्मा. आर्यन भाऊ कसं वाटत आहे गाडीवर? एक नंबर. एक नंबर वाटत आहे. फक्त काहीच दूर नाही आलो, 500 मीटर आलो फक्त घरापासून. आर्यन भाऊ एकदम मस्त गमत आहे भाऊ गाडीवर. तर मित्र फायनली आता आलं मास्क आणि चष्मा. कारण मास्क लावला की थोडं नाकात हवा कमी जाते आणि थंड वातावरण आहे एकदम, म्हणून लावला मी मास्क आणि चष्मा पण. कारण पूर्ण पावसाळ्यानं माती होईल असते रोडवर, पूर्ण माती जाते डोळ्यात, म्हणून लावला आहे चष्मा पण. तर चला मग आता सांगतोच तुम्हाला रस्त्यानं काय काय होते सोबत, कुठं आम्ही टॉप घेतो, काय करणार आहोत. तर मित्र आम्ही आलो आता फक्त आमच्या गावातल्या पेट्रोल पंपवर. तर बघू शकता हे आहे पेट्रोल पंप. फक्त इतक्या दूरच आलो आम्ही फक्त. तर बघू शकता केस कसे झाले, एकदम खतरनाक झाले गाडीवर. आणि हे आमच्या गावातलं पेट्रोल पंप. हे बघू शका पेट्रोल पंप वाले. हे नवीन आहेत का हो? नवीन आहेत काय? तर बघू शकता हे आमच्या गावातलं पेट्रोल पंप. आणि हे बघा आमचा आर्यन काय खुश आहे आज, खतरनाक. तर टाकतो आता गाडीत पेट्रोल. तर मित्र फायनली टाकलाय आम्ही आता पेट्रोल. कितीचं टाकलं रे आर्यन? 150 रुपये. 150 रुपयाचं पेट्रोल टाकलं. जाणं येणं होते आमचं मस्त. आणि वातावरण बघा किती खतरनाक झालं आहे. ऊन नाही, मस्त आभाळ आहे, थंडी थंडी हवा आहे. तर आलोय आता आम्ही फक्त वाडेगावच्या समोर. आणि बघा इकडून मागून डायरेक्ट असं पाणी चालू झालं, एकदम बारीक बारीक फवारी चालू झाली आहे. आणि हे बघा इथला व्ह्यू कसा आहे, समोर एकदम पाणी दिसत आहे बारीक बारीक. आणि इकडे पण असंच आहे. थांबलो आहे आता आम्ही मस्त इथं, गाड्या लावल्या साईडला. आणि हे बघा इकडे पण आभाळ आलेलं आहे. काय होते काय माहीत, बघू आता भेटते का जायला. तर पाणी तर व्हायला पाहिजे लवकर कमी, कारण बारीक बारीक फवारी चालू आहे. मित्र आता आलो फक्त आम्ही तिथं थांबलो होतो, तिथून पासून फक्त जवळपास 3 किलोमीटर आलो असेल. तर बघा शर्ट गाडी मी चालवली, हे बघा पूर्ण ओलगट झालं. आणि हे बघा काय खुश आहेत दोघं जण. आणि आम्ही थांबलो कशात झाड आहे रे? वेलाचं नाही, ते कवटात झाड आहे. मागे आम्ही जुन्या आयडीवर ब्लॉग टाकला होता, इथचे कवट नेले ते तोडून, तो ब्लॉग होता. पण ती आयडी आमची डिलीट झाली. हेच झाड आहे ते. आणि हे इथं निंबाचं झाड होतं, हे सायनार ते, तर हेच झाड आहे ते. तर बघू शकता रोड पूर्ण ओला गट झालेला आहे. हे बघा ॲक्टिव्हवाले, हे दोघं तर मस्त खुश आहेत, काऊन की मागं बसलेला ड्रायव्हिंग मला करावं लागते. आणि बघा पुढे पाऊस, इकडे बी पाऊस आहे आणि इकडे पण पाऊस आहे, सगळीकडे पाऊस पाऊसच आहे. तर निघतो आता आम्ही, मास्क बी ओलं झालं. बस झालं आता, पाणी कमी कमी होत आहे. तर जातो आता आरामात आरामात आम्ही पुढे. समोर दाखवतो तुम्हाला आणखी कुठं थांबलो. तर मित्र आलोय आता आम्ही जवळपास बाळापूरचे. आणि बघा पाऊस त्या पूर्ण शर्ट ओलगट झालेला आहे. आणि इकडे लोक पण थांबलेले आहेत सगळीकडे. आणि हे बघा पेरणी करून आले डायरेक्ट, बैल पण येतात बाहेर. पूर्ण पाऊस झाला चालू एकदम जोरात. तर मित्र फायनली पोहोचलो आम्ही शेगावले. चांगला आलो आम्ही नॉनस्टॉप डायरेक्ट. आणि पाणी पण नव्हतं रस्त्यानं, तरी शर्ट ओलं झालेलं आहे आपलं. तर पोचलो आम्ही पार्किंगमध्ये, गाडी वगैरे उभी केली. आता तुम्हाला पण माहीत आहे मोबाईल अलाउड नाही आहे, तर तिथपर्यंतच अलाउड आहे, गेटच्या समोरपर्यंत. तर घेतो आम्ही दर्शन वगैरे, महाप्रसाद वगैरे घेतो. आलो की सांगतोच तुम्हाला मंदिराच्या बाहेर. तर आर्यन भाऊ करमूर आलं नाही का आता? एक नंबर करमूर आलं. एक नंबर. कसं वाटलं शेगाव लिहून? एक नंबर चांगलं. एक नंबर वाटलं. सध्या आलो म्हणते त्याला चांगलंही वाटलं. तर बघा किती मस्त
वाटलं त्याला. हे बघा याची धूम काय चालू आहे. चेहरा गिरा साफ करू लागली. मी होतो ड्रायव्हर, माझ्या केस तर कुकडे लागले होते. शर्ट जरा सोकलं, पूर्ण लगट झालं होतं अंदरचं बनियन वगैरे. तर चाललो आहे आता आम्ही, घेतो दर्शन वगैरे. तर भेटूया डबल पार्किंगमध्ये. तर मित्र, आम्ही तुम्हाला काही ब्लॉग दाखवला नाही कारण हालत बघू शकता कशी झाली, एकदम खतरनाक आली. कारण आम्ही डायरेक्ट मंदिराच्या बाहेर आलो आणि पूर्ण पाऊस चालू होता, मोबाईल काढायला पण टाईम नव्हता. फायनली आता येताना आम्ही आलो इथं वाडेगावात. तिथं महाप्रसाद वगैरे घेतला, थोडं आणखी काय घेतलं तर आपण प्रसाद वगैरे घेतला केळा घरच्यासाठी. आणि येऊन पोचलो आम्ही. थांब रे, आणखी काही नाही घेतलं. आणि पोचलो आहे आता आम्ही इथं वाडेगावमध्ये. तर निघतो आता आम्ही घरी कारण थंडी भयानक वाजू राहिली. आर्यन भाऊ, कसा वाटला शेगावचा प्रवास? एक नंबर. थंडी वाजली. मजा येऊ राहिली का नाही? हा. तर चांगलीच थंडी वाजू राहिली आणि ड्रायव्हिंग करू करू केस कुकडे गेले. मासा आहे म्हणून तरी बरं आहे, नाकात हवा नाही जात थंडी. तर आता आमचा ड्रायव्हर बदलते. चाल घे रे. तर आता घेते यश गाडी. चल. और पाठ किती भरली रे, हे बघा. कोणाची बाई का ते गाडीहून मागून पाणी उडलं नाही. तर मित्र, फायनली आता बदलला आमचा ड्रायव्हर. तर चाललो भाऊ आता. यश भाऊनं घेतली गाडी, आता मी बसतो मागे. मित्र, फायनली पोहोचलो आम्ही घरी. हे बघा आमची टीम हे आले. वैभव भाऊ, राम राम. बघू शकता. आर्यनला विश कर रे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. विश चालू आहे. बस रे, पडील काही आणलं नाही मला मेन म्हणजे. केळा आला, केळा.